महाराष्ट्र में मराठा आरक्षण को लेकर चल रहे आंदोलन को सफलता मिल गई है। महाराष्ट्र सरकार ने मराठा समुदाय की सभी मांगे मान ली है, जिसके बाद से मराठा समाज में खुशी की लहर दौड़ पड़ी है और नासिक में भी मराठा समाज द्वारा जश्न मनाया जा रहा है, जहां लोग ढोल नगाड़े बजाकर नाचते हुए अपनी खुशी जाहिर कर रहे हैं। शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला। हा जर कायम सुरू राहायला पाहिजे। याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं। ग्रह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे। अध्यादेश झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाला आहे। जी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या। गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल। सध्या तिला मुदतवाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिले। ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। आणखी कोणते घेतलं रे माझ्या ध्यानात नाही राहिलं। ते पोरं रातभर फोन करते मला, काय झालं झोपून नाही ना, रातभर याला टाक। कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय। क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचं आपला असं सामान्य असतं घराले। मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे, तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे। कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे। 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी। आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत, म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार। आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका, म्हणलं काय ताण झाला, म्हणजे जनता आम्ही तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाली माझ्या पुढं आझाद मैदान। पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही। हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे। हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही। बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा, सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा, चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या। क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल, जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा। आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, हे नादी लावून चालले, तिकडे जाऊन राडा करते, हे पोटेले बेकार, हे म्हणले जाऊन नाही होत नसतं, आम्ही बी आणीत असतो ना। आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार, खुटा फेकणार, पात्रा फेकणार, दुसरी ठोकली। मराठ्यांच्या नादी नाही लागायचं। जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज। आम्ही आत्ताही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही।
कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांनी नांदतो. साहेब आमच्या गाव खेळात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता, कारण मला लेखाचा खत बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गाव खेळात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती हे नमुने भाजी या भांडणं लावित आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात. पण गाव खेळातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आता लग्नात एकमेकाच्या वाढी दे. यांनी जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं गाव खेळायला दे. जर त्याने आजच्या आपाजला और महाराष्ट्र के नासिक से ये लाइव तस्वीर आप देख रहे हैं जहां पर जश्न मनाए जा रहे हैं। कामयाबी का ये जश्न मनाया जा रहा है। ढोल नगाड़े बजाकर खुशियां जाहिर करते नजर आ रहे हैं लोग। मराठा आंदोलन को सफलता मिली है, जिसके बाद शिंदे सरकार की तारीफ करते जश्न मनाते नजर आ रहे हैं। और ये तस्वीर नासिक से आप देख रहे हैं जहां पर कामयाबी का जश्न मनाया जा रहा है। बहुत दिनों से जो मराठा आरक्षण की ये संघर्ष चल रहा था, लड़ाई चल रही थी, आज इस लड़ाई को आखिरकार यश प्राप्त हुआ है। मराठा समाज के नेता मनोज जरांगे पाटिल जी की सभी जो कुछ डिमांड्स थी वो महाराष्ट्र शासन ने और मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे इन्होंने सभी मान्य की है। इसलिए हम तमाम मराठा समाज की तरफ से माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करते